हाँ, तो फिर वही तो पब्लिक जनता ने दिखा दिया है, जनता ने पूरा विश्वास दिखाया, तो हम पूरे विश्वास के साथ अभी काम करेंगे। सीएम साहब 3 होटल महाविकास आघाड़ी ने बुक किए थे, कल से 3 होटल महाविकास आघाड़ी ने बुक किए थे और कल रात में 3 बार मीटिंग हुई कि यहाँ पर हमने एक भी मीटिंग नहीं करी थी, हम लोग शांत बैठे थे। हमने मीटिंग भी नहीं करी थी और होटल भी बुक नहीं किया था, क्योंकि हमें मालूम था थम्पिंग मेजोरिटी मिलने वाली है, इसलिए होटल बुक करें। और उनके आवश्यकता पड़ी तो उनके होटल हम मांग लेंगे, उनकी बुकिंग हम ले लेंगे। झालाय नाही, बरेचसे झालेत ना, काँग्रेसचे मोठे बाळासाहेब थोरात आणि काय काय पृथ्वीराज चव्हाण, बहुत से लोगों का हुआ है। संजय राऊतची बडबड आहे। अरे भाई छोड़ो, आता 2 प्रश्न मराठीत घेऊ आपण, महाराष्ट्रात बसलो आणि मग संपवा। 2 प्रश्न मराठी। अरे जाने दो ना, एक ही सवाल है क्या? आपका सवाल खत्म हुआ? सवाल खत्म? बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, ईव्हीएमचा निर्णय माहीत नाही। पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, संजय राऊत कोण? EVM चा निर्णय मान्य आहे। तर महायुतीच्या नेत्यांची ही पत्रकार परिषद आता संपन्न झालेली आहे। आम्ही हॉटेल बुक केलेलं नव्हतं, बहुमत आम्हाला मिळणार असा विश्वास होता, असं अजित पवार यांनी म्हणत महाविकास आघाडीला टोला लगावलेला आहे। महायुतीचे सगळे नेते आता विक्ट्री साईड दाखवत आहेत या मोठ्या विजयानंतर। आनंद, एक समाधान या विजयानंतरचं प्रत्येक नेत्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसतंय। आम्ही केलेल्या विकास कामांवर आम्हाला पूर्णपणे विश्वास होता, लाडक्या बहिणींनी आम्हाला साथ दिली, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जनतेने आम्हाला जो कौल दिलाय त्याचा एक ओझा आमच्या खांद्यावर आहे आणि त्यामुळे आम्ही जनतेची कामं यापुढे सुद्धा करत राहू, हा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला। त्याचबरोबर आम्ही हॉटेल सुद्धा बुक केलं नव्हतं, बहुमत आम्हाला मिळणार हे माहीत होतं, तो आत्मविश्वास होता, असं अजित पवार यांनी म्हटलं। तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील, असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तिन्ही पक्ष आधी आपला नेता निवडतील, मग मुख्यमंत्री पदावर चर्चा, असं म्हटलेलं आहे।